सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले परीक्षिताने श्रीमद भागवत शेवटच्या 7 दिवसात ऐकायचे ठरवले होते. त्याचबरोबर व्यास मुनींनी भागवताच्या प्रचार आणि प्रसारासाठी महादेवांना आपल्या पोटी शुकदेवाच्या रूपाने जन्म घेण्याची विनंती केली. भागवताचे आगळेपण आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भागवत पुराणामध्ये परमेश्वराची 3 स्वरूपे सांगितली आहेत: सत, चित आणि आनंद. सत स्वरूप प्रकट रूपाने सर्वत्र आहे. चित आणि आनंद हा अप्रकट असतो. आनंद हा अप्रकट असतो खरे, तर तो स्वतःच्या स्वरूपातच असतो. तो आनंद जीवनात कसा प्रकट करावा हे भागवत शास्त्र आपल्याला शिकवते. जसे लोणी दुधामध्येच असूनही आपल्याला दिसत नाही, तसेच ईश्वर सर्वत्र असूनही आपण त्यास मनोमंथन केल्यानंतरच तो प्राप्त होतो. पण कुणी खऱ्या ईश्वराला प्राप्त करण्याचा मुळी प्रयत्नच करत नाही. आनंद हा ईश्वरात परिपूर्ण आहे. श्रीकृष्ण 16,000 राण्यांसोबत संवाद करताना ज्या भावात होते, तोच भाव द्वारकेचा नाश होताना देखील त्यांचा कायम होता. कारण श्रीकृष्ण स्वतःच आनंद स्वरूप आहे. उत्पत्ती, स्थिती आणि संहार या तिन्ही लीलेमध्ये कोणतेही परिवर्तन होत नाही. परमात्मा तीनही अवस्थेत आनंद स्वरूपातच असतो. म्हणून जीवाला जर आनंदमय व्हायचे असेल तर प्रत्येकाला सच्चिदानंदाचा आश्रय हा घ्यावाच लागतो. आणि भागवत सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप कसे व्हावे हेच आपल्याला शिकवते. प्रत्येक परिस्थितीत आपण कसे निभवून न्यावे हे आपल्याला भागवत शिकवते. माणसाचा जन्मच मुळी भगवत भक्तीसाठी झाला आहे. अनंत जन्मापासून जीव भोग भोगत आला आहे, तरी देखील त्यास तृप्ती मिळत नाही. ती फक्त परमात्म्याच्या दर्शनानेच घडते. मग भागवत पुराणामध्ये भगवंताच्या दर्शनाचे 3 प्रकार सांगितले आहेत. स्वप्नात भगवंताचे दर्शन होणे हे साधारण दर्शन होय. मंदिर आणि मूर्तीत जे दर्शन होते ते मध्यम प्रकारचे दर्शन, आणि ईश्वराचे अपरोक्ष दर्शन म्हणजे उत्तम दर्शन होय. आता अपरोक्ष म्हणजे काय, तर थोडक्यात अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच परमेश्वर आहे. माझ्या अवतीभोवती सगळीकडे प्रत्येक कणाकणात परमेश्वर आहे, ही भावना, हे दर्शन अपरोक्ष दर्शन होय. जशी गोपिकांची अवस्था झाली होती. गोपींना आपल्या स्वरूपातच परमेश्वराचा अनुभव आला होता. त्यांची अवस्था अशी होती की लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल, अशा प्रकारच्या भावनेमध्ये त्या आकंठ बुडून गेलेल्या होत्या. असेच भागवत आपल्याला भक्तिरंगात प्रत्येकाला रंगवते. कोणताही जीव परमेश्वराहून वेगळा राहत नाही, हे भागवताचे खरे फळ आहे. भागवत रचना करताना व्यासांनी विचार केला, आपण जर गूढ भाषा वापरली तर सामान्य माणसांना ती समजणार नाही. ज्ञानमार्गाने माणूस परमेश्वराजवळ जाणे प्रपंचिकांना तरी शक्य होणार नाही. आणि क्षुल्लक पान सुपारी खाणे ही सवय सुद्धा माणूस सोडू शकत नाही, तर मग काम, क्रोध, लोभ कसे काय सोडणार? त्यामुळे सर्वस्वाचा त्याग न करता परमेश्वर प्राप्ती कशी होईल, यासाठी भागवत पुराणाची रचना व्यासमुनींनी केली होती. आपण यापूर्वी देखील पाहिलेले आहे की संत तुकाराम महाराज ज्वारीची शेताची राखण करता करता नामस्मरण करत होते. गोरा कुंभारांनी नामस्मरण करता करता मडकी बनवण्याच्या चिखलाच्या गाऱ्यामध्ये स्वतःच्या मुलालाच तुडवले. त्याचबरोबर सावता माळी यांना कांदा, मुळा, भाजी यामध्ये परमेश्वराचे रूप दिसले. संत जनाबाईला परमेश्वर स्वतः जात्यावर दळण दळू लागला होता. संत सखुबाईला खांबाशी बांधून ठेवलेले होते, परंतु तिला पंढरपुरामध्ये पोहोचवण्याचे कार्य परमेश्वरानेच केले होते. या लोकांनी कुठे जप, तप, ध्यान, धारणा, प्रपंच सोडून संन्यास घेतला होता का? नाही. तर दैनंदिन आपापली कामे करता करता परमेश्वराचे नामस्मरण ते करत असत. आणि अशा प्रकारे त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली होती. भागवत सांगते सर्वस्वाचा त्याग करण्याची गरज नाही. गोपींनी घरातील कामधंदा सोडला नव्हता, स्वधर्माचा त्याग केला नव्हता, तरीही भगवंत प्राप्त करू शकल्या. भागवत पुराण असेच मार्गदर्शन करते
की योग्यांना जो आनंद समाधीत मिळतो तोच आनंद प्रत्येकजण घरात राहूनही भगवंतास प्राप्त करून घेऊ शकतो आणि तो आनंद मिळवू शकतो. तुम्ही तुमचे जे कामधंदे करता ते करत राहा. घरात राहणे पाप नाही, पण घर मनात ठेवणे हे पाप आहे. अशा प्रकारे भागवत आपल्याला मार्गदर्शन करताना दिसते. भागवत तुमचा प्रत्येक व्यवहार भक्तिमय करते. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून देते. कारण भागवत शास्त्र म्हणजे भगवंताला मिळवण्याचे साधन होय. भक्ती फक्त मंदिरातच होते असे नाही. फक्त त्याच्याशी तुमचा संबंध कायम टिकवून ठेवा. अखंड त्याचे नामस्मरण करा. जे काही तुम्ही करता ते त्याला अर्पण करा. मनातून भावना ठेवा की हे परमेश्वरा, मी जे काही करते किंवा करतो ते तुझ्या चरणी मी अर्पण करत आहे. आणि मग आपोआपच आपला त्याच्याशी एक असा दृढ संबंध जुळतो. दिवसभरात आपण जे जे काही करतो ते चांगले असो व वाईट, त्यावेळेस आतून आत्मा साक्ष देतो की तू सकाळीच परमेश्वराशी अशा प्रकारे विनंती केलेली आहे की जे काही मी करेन ते तुझ्या चरणी अर्पण, मग ते चांगले असो व वाईट. आणि साहजिकच वाईट वृत्तीपासून माणसाचे मन परावृत्त होत जाते. अशा प्रकारे भागवत प्रत्येक व्यक्तीला भगवंतमय करून ठेवते. आणि म्हणूनच व्यासांनी या भागवताची रचना केली होती. आणि अखेरच्या 7 दिवसामध्ये मुक्ती मिळण्यासाठी जर कोणते पुराण सहाय्यभूत असेल तर ते फक्त श्रीमद भागवत आहे हे ओळखून राजा परीक्षित देखील मुक्ती मार्गासाठी प्रयत्न करू लागले. भेटूया उद्या नवीन भागामध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय.